नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी मार्फत महत्त्वाची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे आणि ती आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. म्हणजे पूर्व परीक्षा असू द्या नाहीतर मुख्य परीक्षा असू द्या, ज्यामध्ये एमसीक्यू पॅटर्न आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि ते विचारल्यानंतर आपल्याला काय करावं लागत असतं की उत्तरपत्रिका जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक किंवा काळं करायचं असतं. ठीक आहे, तर त्या संदर्भात म्हणजे उत्तरपत्रिका ही कशी असेल, ओके, आन्सर शीट कशी असेल या बाबतीची महत्त्वाची अशी अनाउन्समेंट एमपीएससीने केलेली आहे. ही अनाउन्समेंट आपण समजून घेऊ, कारण हे जे आहे ही अनाउन्समेंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्या एका गोलनं आपलं आयुष्य बदलत असतं. त्यामुळे तो गोल कशा पद्धतीने आपल्याला गोल करायचा आहे, किती ऑप्शन असणार आहेत. पूर्वी 4 ऑप्शन होते, आता 5 ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळं या आन्सर शीटच्या आधारे आपल्याला प्रश्नपत्रिका बी कशी असू शकते हे पण समजू शकतं की सध्या आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. तर यामध्ये भविष्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये 5 ऑप्शन सुद्धा असू शकतात. परंतु 5 ऑप्शन जे आहे किंवा 5वं ऑप्शन ह्यांनी का दिलेलं आहे ते सुद्धा मुद्दा इथं आपण डिस्कस करणार आहोत. तर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इतर काही क्वेरी असेल तर जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खाली या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची क्वेरी सुद्धा लिहा. ठीक आहे, तर आजचं जे प्रसिद्धी पत्रक आहे, अनाउन्समेंट आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू जो पॅटर्न आहे, ओके, एमसीक्यू जो पॅटर्न आहे तो सर्व परीक्षेसाठी एमसीक्यू पॅटर्न आहे, एक्सेप्ट मेन्स राज्यसेवेचा जर भाग बघितला ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तर त्यामध्ये ते गोल होते, ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब्लॅक डॉट जे आहे किंवा ब्लॅक गोल जे आहेत ते करायचे असतात. तर या ह्याच्यामध्ये हे जे ब्लॅक आहे हे गोल आता किती असणार आहे, त्यामध्ये पूर्वी 4 होते, आता या ठिकाणी 5 आपल्याला हे ब्लॅक गोल असतील. ठीक आहे, तर हे कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे गोल करायचं आहे. त्याचबरोबर जर योग्य पद्धतीनं गोल केलं नाही तर आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही, उत्तरपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक एक पॉईंट आपण कव्हर करू. आता यामध्ये आयोगाने म्हटलेलं आहे की कालसुंगत व काल सुसंगत व अद्यावतीकरण व नाविन्यता पूर्णता, ओके, आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून या ठिकाणी की नवीन अपडेशन आहे किंवा या ठिकाणी की आपल्याला काय करायचं आहे की अजून ट्रान्सपरन्सी करायची आहे किंवा या ठिकाणी उत्तरपत्रिका ही अधिक निर्दोष करण्याचे हेतूने आयोगाने काय केलेलं आहे तर सुधारित उत्तरपत्रिका जाहीर केलेली. म्हणजे आयोगाची जी काही उत्तरपत्रिका आहे पूर्वी 2 भागामध्ये डिवाइड होते, आता सुद्धा 2 भागातच असणार आहे. ठीक आहे, 2 प्रतीमध्येच असणार आहे. यामध्ये एक प्रत जो काही विद्यार्थी आहे किंवा ज्याने परीक्षा दिलेली आहे त्याला सोबत घेऊन जायचं असतं आणि एक प्रत आयोगाकडे जात असते. त्यामध्ये 2 प्रतीमध्येच असणार आहे, कार्बन लेस असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये जे वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, सुधारणा करण्यात आले आहेत. म्हणजे यामध्ये पहिली गोष्ट काय आहे, सुधारित उत्तरपत्रिका जी आहे ही 2 भागामध्ये असणार आहे. ओके, मूळ प्रत जी आहे, सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत जी आहे, ठीक आहे, यामध्ये 2 प्रत असणार आहे. तर 2 प्रत असणार आहे, त्यापैकी जी सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आहे ती 2 भागामध्ये असणार आहे. ठीक आहे, मूळ प्रत 2 भागात असणार आहे. यामध्ये भाग 1 जो आहे, भाग 1 तिथं काय लिहायचं आहे, केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठीच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला भाग 1 मध्ये सुधारित उत्तरपत्रिका ही काय आहे, मूळ प्रत जी आहे ही 2 भागात असणार आहे. ठीक आहे, मूळ प्रत 2 भागात असेल आणि त्यामध्ये भाग 1 जो आहे, ठीक आहे, भाग 1 काय करायचं आहे, त्या ठिकाणी उमेदवारांनी त्यांची उत्तरे जी आहे तिथे नमूद करायची आहेत आणि त्यामध्ये दुसरा भाग जो असणार आहे मूळ प्रतीमधला दुसरा भाग. ठीक आहे, तर यामध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, त्याचबरोबर विषयाचा संकेतांक कोड जो असतो, प्रश्नपत्रिकेचा क्रमांक, त्याचबरोबर उमेदवाराची व समीक्षकाची स्वाक्षरी, ओके, इत्यादी तपशील जो आहे तो भाग 2 मध्ये असणार आहे. भाग 1 मध्ये काय आहे, फक्त केवळ उमेदवारांना काय करायचं आहे, उत्तर टिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला ब्लॅक जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 नंबर जे आहे इथं की बैठक क्रमांक जो आहे, बैठक क्रमांक हा 8 क्रमांकाऐवजी, म्हणजे पूर्वी किती क्रमांक असायचे, याच्यामध्ये 8 नंबर असायचे. ठीक आहे, बैठक क्रमांक किंवा तुमचा जो काही या ठिकाणी सीट नंबर आहे किंवा तुमचा जो नंबर आहे, रोल नंबर आहे, तो 8 नंबरचा असायचा. आता काय असणार आहे, तो या ठिकाणी 7 नंबरचा असणार आहे, 7 नंबर असणार आहे. ओके, 7 नंबर असणार आहे. आणि हा जो नंबर आहे हा 7 नंबर जो प्रिलियमला तुम्हाला मिळणार आहे, प्रिलियमला जो काही बैठक क्रमांक रोल नंबर आपल्याला मिळणार आहे तो रोल नंबर कंटिन्यू असणार आहे आपला
प्री ॲज वेल ॲज मेन्ससाठी, ठीक आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रक्रियेकरता म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा या ठिकाणी तोच नंबर इथं कंटिन्यू असणार आहे. तर तो जो नंबर असणार आहे तो किती नंबर असणार आहे, 7 अंकी नंबर असणार आहे, ठीक आहे. पुढे जाऊ. त्यानंतर आता यामध्ये आयोगाने काय केलेलं आहे की जो काही उत्तरपत्रिकेची मूळ उत्तरपत्रिका जी आहे, ओके, जमा केल्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेमध्ये 2 भाग आहेत, बरोबर, भाग 1 आणि भाग 2. आता यामध्ये भाग 1 आणि भाग 2. भाग 1 काय आहे तर आपल्याला या ठिकाणी भाग 1 मध्ये डॉट करायचे आहेत, ओके, 5 डॉट पैकी 4 डॉटचा यूज करायचा आहे. आणि भाग 2 मध्ये तुमचं इतर जे डिटेल माहिती आहे किंवा रोल नंबर किती आहे, तुमचा उत्तरपत्रिकेचा म्हणजे प्रश्नपत्रिकेचा नंबर किती आहे, कोड किती आहे हे लिहायचं आहे, ठीक आहे. तर आणि तो वेगळा करण्याची जिम्मेदारी कोणाची आहे, त्या ठिकाणी त्या टीचरची असणार आहे, समविक्षकाची असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आता इथं व्हिज्युअली काय असायचं की प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे सध्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये 4 गोल होते, परंतु आता काय आहे या ह्याच्यामध्ये एक गोल ऍड करण्यात आलेला आहे. म्हणजे आता नवीन येणारी जी उत्तरपत्रिका आहे तर यामध्ये किती गोल असणार आहेत, त्यामध्ये की इथं 5 पर्यायाची नव्याने या ठिकाणी हे करणार, म्हणजे 4 ऐवजी काय आहे इथं 5 पर्याय इथं असणार आहे. आता सदर जो 5वा पर्याय आहे, ओके, म्हणजे याच्यामधला की जे 5 पर्याय आहे, ओके, तर हा जो 5वा पर्याय आहे तो हा 5वा पर्याय जो आहे हा नेमका कशासाठी आहे, तर सदर 5वा पर्याय जो आहे तो ह्या 2 बाबीसाठी असणार आहे, ठीक आहे. 5वा पर्याय, तर 5वा पर्याय जे आहे ते हे कशासाठी असेल, तो उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा क्रमांक निवड. म्हणजे एखाद्याला वाटलं की आपल्याला हा प्रश्न जो आहे तो काय करायचा आहे, स्किप करायचा आहे. मग स्किप करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर यामध्ये की स्किप करायचं आहे तर हे जे 5वा गोल आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं ब्लॅक पेनचा इथं वापर करायचा आहे, ओके. ब्लॅक पेननं आपल्याला काय करावं लागणार आहे, याला या ठिकाणी हे करावं, कारण याचा अर्थ काय होतो की तुम्ही हा जो ब्लॅक होल आहे किंवा या ठिकाणी ब्लॅक केलेला आहे याचा अर्थ तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही. जर तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचं नाही तर काय करायचं आहे, 5वा गोल या ठिकाणी ही गोल करायचा आहे, ठीक आहे. हा मुद्दा झाला पहिला. त्यानंतर उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेत 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे, ओके. 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे. अन्यथा आता ह्यामध्ये की 5 पैकी एक तर असलंच पाहिजे, म्हणजे 4 जे आहेत हे उत्तरासाठी असतील आणि तुम्हाला जर प्रश्न सोडून द्यायचा असेल, स्किप करायचा असेल तर 5व्याला गोल करायचा आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी ह्याच्यापैकी काहीच गोल नाही केलं तर या ठिकाणी काय होणार आहे, तुमचे मार्क जे आहेत हे या ठिकाणी 1/4 मार्क तुमचे निगेटिव्ह होते. म्हणजे तुम्ही हे जे 5 गोल आहेत तर ह्या 5 गोलपैकी काहीच केलेलं नाही, काहीच केलं नाही, त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाकरता उत्तरपत्रिकेत 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे, इट्स कंपल्सरी, ठीक आहे. अन्यथा अथवा सदर प्रश्नपत्रिका गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून ते काय केले, वजा केले जातील. म्हणजे तुम्हाला जे काही मार्क मिळणार आहेत त्यापैकी 1/4 मार्क मायनस केले जातील. कोणत्या कंडिशनमध्ये, जर 4ही ऑप्शन ब्लँक सोडले तर, ठीक आहे, समजलं. म्हणजे 4 जे ऑप्शन आहेत त्यापैकी 4 पहिले जे ऑप्शन आहेत त्या उत्तरापैकी 1 2 3 4 जे काही तुमचं उत्तर असेल ते, आणि जर तुम्हाला स्किप करायचा आहे, अटेम्प्ट तो प्रश्न करायचा नाही, त्यावेळेस काय करायचं आहे, 5वा जो काही गोल आहे तो गोल करणं इट्स अ कंपल्शन आहे. तो जर नाही केला तर काय आहे, तुम्ही 1/4 निगेटिव्ह मध्ये जाणार आहात. त्यामुळं उत्तरपत्रिका ही खूप काय आहे, सेन्सिटिव्ह बनवलेली आहे. म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रॅक्टिस सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस आपण तसं सोडून देतो, ठीक आहे. आता 4 गोल जे आहेत ते बऱ्याच वेळेस सोडून देतो, परंतु आता सोडून देणं सुद्धा धोकादायक असणार आहे, ठीक आहे. तर हा झाला या ठिकाणी ह्या 5व्या गोलचा मुद्दा. त्यानंतर पुढे आता ह्याची मूल्यांकनाची पद्धत कशी असणार आहे, उत्तरपत्रिकेत सुधारण्यासह मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत, ठीक आहे, काउंटिंगमध्ये. तर पहिलं आहे की 25% किंवा 1/4 गुण, ओके, 1/4 जे काही मायनस होतं किंवा या ठिकाणी गुण जे आहेत एकूण गुणामधून 1/4 हे वजा केले जातील. आता कोणत्या कंडिशनमध्ये, तर कंडिशन या ठिकाणी इथं 4 कंडिशन दिलेल्या आहेत, ओके. पहिली कंडिशन आहे 5 पैकी एकही पर्याय छायांकित न केल्यास, ओके. आता पहिला काय आहे की ह्याच्यामध्ये 5 पैकी एकही गोल या ठिकाणी टिक केलेला नसेल अशा कंडिशनमध्ये. दुसरं, एकापेक्षा जास्त गोल छायांकित केले असल्यास. आता यामध्ये काय आहे, 5 पर्याय आहेत आणि 5 पैकी तुम्ही काय केलेलं आहे, याला बी केलेलं आहे, ओके. त्याचबरोबर तुम्ही याला बी गोल केलेला आहे, ओके. अशा कंडिशनमध्ये सुद्धा काय आहे, आपला
1/4 मार्क इथं जाणार आहे. ओके, 1/4 गुण इथं वजा केले जाते. त्यानंतर उत्तरपत्रिकामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. ठीक आहे, उत्तरामध्ये दुरुस्त करणे म्हणजे तुमचं उत्तर काहीतरी या ठिकाणी किंवा की एक आहे, बरोबर, उत्तर एक आहे परंतु तुम्ही दुरुस्त असं काहीतरी केलेलं आहे. ओके, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा काय आहे, 1/4 तुमचा मायनस होईल. त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये सोडलेले प्रत्येक चुकीचे उत्तर. ठीक आहे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर. आता ह्याच्यामध्ये जर उत्तर या ह्याच्यामध्ये चुकीचं असेल, जे उत्तर आहे 2, ओके, आणि तुम्ही केलेलं आहे 4 ला गोल, तर त्यावेळेस काय आहे, उत्तर 1 आहे आणि तुम्ही 4 ला गोल केले, त्यावेळेस या ठिकाणी 1/4 मायनस होते. ठीक आहे, समजलं. म्हणजे ह्या कंडिशन आहेत की कोणत्या पद्धतीमध्ये प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बाद होऊ म्हणजे आपले 1/4 मार्क कटू शकतात. ठीक आहे, त्यानंतरचा मुद्दा आपण बघू, तो म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये की खालील कारणाकरता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. ओके, उत्तरपत्रिका ही अवैध समजण्यात येईल म्हणजे आपल्याला या ठिकाणी की आपली जी उत्तरपत्रिका आहे ही अवैध कोणत्या कंडिशन मध्ये होऊ शकते. ओके, व्हॅलिड या ठिकाणी धरली जाणार नाही. तर कंडिशन कोणती आहे, एक, मूळ उत्तरपत्रिकेतील प्रश्न 1, ओके, भाग 2. आता या ठिकाणी मूळ उत्तरपत्रिका जी आहे ना त्याच्यामध्ये मूळ उत्तरपत्रिका आहे आणि त्याचा प्रश्न 1, ओके, प्रश्न 1 जे आहे, ठीक आहे, यामधला भाग 2 जो आहे, ओके, भाग 2, भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास. आता इथं काहीतरी साईन करायची असेल तर ही जर साईन नाही केली तर काय होणार आहे, अवैध समजलं जाईल. त्यामुळे तुम्हाला उत्तरपत्रिका व्यवस्थित पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन देऊन योग्य पद्धतीनं भरणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तरपत्रिका भरणं, ओके, आन्सर भरणं, तर हे एक प्रकारचा प्रॅक्टिसचा भाग असणं आता गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं, काळ्या शाईचा बॉल पेना व्यतिरिक्त अन्य शाईचा पेन चा वापर केला म्हणजे या ठिकाणी काळ्या शाईचा वापरायचा आहे परंतु तुम्ही या ठिकाणी पर्पल कलरचा वापरला. ठीक आहे, तर मग या ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला की मार्क मिळणार नाहीत किंवा तुमची उत्तरपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही. मार्क सोडून द्या पण उत्तरपत्रिका सुद्धा अवैध समजली जाईल. त्यानंतर आहे उत्तरपत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत अथवा गैर लागू शेरा किंवा चिन्ह नमूद केले, चिन्ह. ठीक आहे, म्हणजे इथं काहीतरी या ठिकाणी बाण काढला किंवा या ठिकाणी काहीतरी असं, ओके, असं काहीतरी चिन्ह काढलं, ठीक आहे, किंवा या ठिकाणी की कॉन्टॅक्ट नंबर टाकला, असला जो प्रकार आहे जर केला तर काय आहे तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजली जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, की उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेतील, ओके, प्रश्न पुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास म्हणजे आपल्याला भाग 2 मध्ये ज्या गोष्टी नमूद करायच्या त्या नमूद नाही केल्या तरी सुद्धा काय आहे अवैध समजल्या जाईल. त्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेवरील प्रश्न भाग 1, मूळ उत्तरपत्रिका जी आहे प्रश्न भाग 1, ओके, भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास. आता इथं काय करायचं आहे तर आपल्याला इथं हे जे 5 ऑप्शन आहे तिथं फक्त उत्तर लिहायचे. इथं तुम्हाला बाकीचं जे काही रोल नंबर आहे, कोड नंबर आहे तो लिहायचा आहे. ठीक आहे, पण या ह्याच्यामध्ये की जर एक ह्याच्यावर आपण रोल नंबर लिहिला, ओके, इथं जर रोल नंबर लिहिलं तर काय होणार आहे अवैध होणार आहे. ठीक आहे, अवैध ठरवलं जाईल. लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केला तर अवैध, तुमची उत्तरपत्रिका अवैध समजली जाईल. त्यानंतर उत्तरपत्रिकेवरील QR कोड असेल, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास म्हणजे आता इथं काय आहे या उत्तरपत्रिकेवर काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या असतील. हा आहे भाग 1, हा आहे भाग 2. इथं काहीतरी या ठिकाणी इथं कोड दिलेला असेल, ओके, आणि हे जे बार कोड असेल किंवा इतर बाबी असतील तर ते खाडाखोड करता येणार नाही. ठीक आहे. आणि शेवटी उत्तरपत्रिकेतील वापरासंदर्भात सविस्तर जे काही सूचना आहे त्या ठिकाणी की दुय्यम प्रत जे आहे जे तुम्हाला मिळणार आहे, ओके, म्हणजे पूर्वीसारखीच असणार आहे. दुय्यम प्रत तुमच्याकडे असते. ओरिजिनल प्रत जे आहे ते कोणाकडे जाणार आहे ते आयोगाकडे जाणार आहे. ओरिजिनल प्रत हे 2 भागामध्ये डिवाइड असेल, भाग 1 भाग 2, आणि तुम्हाला सुद्धा भाग 1 भाग 2 च्या गोष्टी मिळणार आहेत कारण ते खाली बरोबर ते उमटतं. ओके, तर यामध्ये आता ह्या सगळ्या जे बाबी आहेत हे कधीपासून लागू होणार आहेत 1 मार्च 2026 नंतर. म्हणजे जी काही जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा आहे, जानेवारीत होणारी परीक्षा त्याला ही लागू असणार नाही. म्हणजे याच्यामध्ये राज्यसेवा जी 31 मेला आहे त्या एक्झामला हे लागू असणार आहे. म्हणजे 1 मार्च 2026 पासून ह्या सगळ्या गोष्टी लागू होतील.
ठीक आहे. आय होप तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या बाबी समजल्या असतील. ह्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. ती PDF जरूर पहा. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची ऑफलाईन बॅच त्याचबरोबर ऑनलाईन बॅच ही या ठिकाणी 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी प्रिलियम ॲज वेल ॲज मेनसाठी ही स्पेशल बॅच असेल. त्यासाठी 3 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स करता येतात. ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीची बॅच अवेलेबल आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी विशेषतः ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे. पण ऑनलाईनसाठी आपण विशेष सवलत ठेवलेली आहे. तर ही फिनिक्स बॅच जी आहे ती आपल्याला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे आणि ज्याची जी फी आहे किंवा प्राईज आहे ती फक्त 14,999 रुपयामध्ये आपण ऑफर प्राईस ठेवलेली आहे. याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. बॅच बायलिंग्युअल असणार आहे, दोन्हीही भाषेमध्ये असणार आहे. नोट्स सुद्धा दोन्ही भाषेमध्ये इंग्लिश ॲज वेल ॲज मराठीमध्ये असणार आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर इतर गोष्टीसाठी किंवा आपल्याला अपडेटसाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच टेलिग्राम चॅनलवर आपण ही जी PDF आहे ही टाकलेली आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, अनाउन्समेंट समजलेली असेल. जरूर मित्रांना शेअर करा. ऑल दी बेस्ट. जय हिंद.